नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की स्टॉक मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. आणि मित्रांनो, बिझनेस कसा परफॉर्म करत आहे हे ट्रॅक करण्यासाठी तुम्हाला त्या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट बघावा लागतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 4 कंपन्यांबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपन्याचा नेट प्रॉफिट लगातार 4 क्वार्टरपासून इन्क्रीज होत आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, जून क्वार्टरमध्ये या कंपनीची सेल्स होती 348 कोटी रुपये. नंतर इन्क्रीज होऊन झाली आहे 360 कोटी रुपये. नंतर इन्क्रीज होऊन झाली आहे 558 कोटी रुपये आणि नंतर इन्क्रीज होऊन झाली आहे 569 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट जून क्वार्टरमध्ये होता 66 कोटी रुपये. नंतर इन्क्रीज होऊन झाला आहे 70 कोटी रुपये. नंतर इन्क्रीज होऊन झाला आहे 85 कोटी रुपये आणि आता इन्क्रीज होऊन आला आहे 104 कोटी रुपये. चला आता बोलूया ॲबॉट इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, जून क्वार्टरमध्ये ॲबॉट इंडिया लिमिटेडची सेल्स होती 1558 कोटी रुपये. नंतर इन्क्रीज होऊन झाली आहे 1633 कोटी रुपये. नंतर डिक्रीज होऊन मार्जिनली डिक्रीज होऊन झाली आहे 1614 कोटी रुपये आणि नंतर मार्जिनली कमी होऊन झाली आहे 1605 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, ॲबॉट इंडिया लिमिटेडचा नेट प्रॉफिट जून क्वार्टरमध्ये होता 328 कोटी रुपये. नंतर सप्टेंबर क्वार्टरमध्ये इन्क्रीज होऊन आला आहे 359 कोटी रुपये. नंतर डिसेंबर क्वार्टरमध्ये इन्क्रीज होऊन आला आहे 361 कोटी रुपये आणि आता मार्च क्वार्टरमध्ये इन्क्रीज होऊन आला आहे 367 कोटी रुपये. चला आता बोलूया एमफेसिस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, जून क्वार्टरमध्ये या कंपनीची सेल्स होती 3422 कोटी रुपये. नंतर सप्टेंबर क्वार्टरमध्ये इन्क्रीज होऊन या कंपनीची सेल्स आली होती 3536 कोटी रुपये. नंतर या कंपनीची सेल्स मार्जिनली इन्क्रीज होऊन आली आहे 3561 कोटी रुपये आणि नंतर मार्च क्वार्टरमध्ये या कंपनीची सेल्स इन्क्रीज होऊन आली आहे 3710 कोटी रुपये. आणि मित्रांनो, तसेच एम्फेसिस लिमिटेडचा नेट प्रॉफिट जून क्वार्टरमध्ये होता 405 कोटी रुपये. नंतर इन्क्रीज होऊन या कंपनीचा नेट प्रॉफिट सप्टेंबर क्वार्टरमध्ये आला आहे 423 कोटी रुपये आणि एम्फेसिस लिमिटेडचा डिसेंबर क्वार्टरमध्ये नेट प्रॉफिट आला आहे 428 कोटी रुपये आणि नंतर एम्फेसिस लिमिटेडचा नेट प्रॉफिट इन्क्रीज होऊन मार्च क्वार्टरमध्ये आला आहे 446 कोटी रुपये. चला आता बोलूया इंडियन बँकबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू जून क्वार्टरमध्ये होता 15,041 कोटी रुपये. नंतर इंडियन बँकचा रेव्हेन्यू सप्टेंबर क्वार्टरमध्ये इन्क्रीज होऊन आला आहे 15,369 कोटी रुपये. नंतर इंडियन बँकचा रेव्हेन्यू डिसेंबर क्वार्टरमध्ये इन्क्रीज होऊन आला आहे 15,770 कोटी रुपये आणि आता इंडियन बँकचा रेव्हेन्यू इन्क्रीज होऊन मार्च क्वार्टरमध्ये आला आहे 15,860 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट जून क्वार्टरमध्ये होता 2,571 कोटी रुपये. नंतर इंडियन बँकचा नेट प्रॉफिट सप्टेंबर क्वार्टरमध्ये इन्क्रीज होऊन आला आहे 2,801 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा म्हणजे इंडियन बँकचा नेट प्रॉफिट डिसेंबर क्वार्टरमध्ये इन्क्रीज होऊन आला आहे 2,910 कोटी रुपये. तसेच इंडियन बँकचा नेट प्रॉफिट मार्च क्वार्टरमध्ये इन्क्रीज होऊन आला आहे 2,982 कोटी रुपये. आणि मित्रांनो, इंडियन बँकचा NPA जर बघितला तर NPA लगातार कमी होत आहे. आणि मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा म्हणजे बँकचा जर NPA कमी होत असेल
तर ती एक जबरदस्त पॉझिटिव्ह पॉइंट असतो. तर मित्रांनो, इंडियन बँकचा ग्रॉस NPA मार्च 2024 मध्ये होता 3.95%. नंतर कमी होऊन झाला आहे 3.77%. नंतर कमी होऊन झाला आहे 3.48%. नंतर कमी होऊन झाला आहे 3.26% आणि आता मार्च 2025 मध्ये आला आहे 3.09%. तसेच मित्रांनो, इंडियन बँकचा नेट NPA सुद्धा लगातार कमी होत आहे. मार्च 2024 मध्ये होता 0.43%. नंतर कमी होऊन आला आहे 0.39%. नंतर कमी होऊन आला होता 0.27%. नंतर कमी होऊन आला होता 0.21% आणि आता मार्च 2025 मध्ये डिक्रीज होऊन आला आहे 0.19%. आणि मित्रांनो, यावरून एक गोष्ट समजत आहे की इंडियन बँकचा नेट प्रॉफिट तर लगातार इन्क्रीज होत आहे, त्याचसोबत इंडियन बँकचा ग्रॉस NPA म्हणा किंवा नेट NPA म्हणा लगातार डिक्रीज होत आहे. आणि मित्रांनो, कोणत्याही बँकचा जर NPA डिक्रीज होत असेल तर ती त्या कंपनीसाठी एक जबरदस्त पॉझिटिव्ह पॉइंट असतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 4 कंपन्या बघितल्या ज्यांचा लगातार 4 क्वार्टरपासून नेट प्रॉफिट इन्क्रीज होत आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.